सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना मुख्यमंत्री भेट देणार. पूरग्रस्त राज्यांची पंतप्रधानांकडून पाहणी. हल्ली निसर्गालाही समतोल साधता येत नाही असं दिसते. निसर्गाचाही तोल जायला लागलेला आहे. काय करणार आता? हे काय दुपारच्या वेळी घरात शिरून घरात एकट्या असलेल्या वृद्धांच्या हत्या करून मुद्देमाल पळवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना जागरूक राहण्याचा इशारा दिला आहे. अरे पांडुरंगा, सगळ्यांनी वाचलंय की नाही कोण जाणे? काय झालं? दचकलात काय एवढे? दचकला म्हणजे काय? ओरडतोस केवढ्यानी? कानाला ओरड भ्यास झालं. मी हा अहो मी तो पेपर मागायला आलो होतो. एक पुरवणी त्या आबा. हो आबा. काय? हो काय, मी तुमच्याशी बोलतोय. बरं वाटतं ना तुम्हाला? आबा बरं आहे ना? असं काय करताय तुम्ही? हो. रात्री झोप लागली ना व्यवस्थित? नाही वाटलंच मला. तुम्ही एक काम करा आबा, जरा दुपारी झोप काढा निवांत. हा काय? नाही दुपारी झोपा म्हटलं. दुपारी झोपलो आणि ते आले तर काळ झोप खरेल ती. काय ते? काळ झोप? काय नाही. ते पेपर. अरे हळू नको, खसखस होऊ नको. अहो नाही, मला वाटलं झाला तुमचं. तुम्ही झोपा, मी श्यामलला सांगून ठेवतो. ओढू नको. लख होतो. लख. काय झालंय? गोळ्या आहे तो पुढे. सावकाश. श्यामल काय झालं? काय बघताय मागे वळून? नाही अगं आबा. काय झालं? श्यामल मला जरा ते अपसेट वाटले ग जरा. हो का? झोपले? नाही झोपले नाही ग, बसलेत तिथे. काय बोललेत का? काय बरं वाटत नाही? अगं नाही ग, तसे बरे आहेत ते. पण श्यामल अगं ते ना स्वतःशीच काहीतरी बोलत होते आता. हो अहो ते नेहमीच बोलतात तसं. हो अहो काहीतरी डोक्यात नवीन कल्पना असली ना की तसंच करतात. काहीतरी असेल पेन्शनर क्लबचा उपक्रम वगैरे. खरंच. श्यामल हा तू जरा लक्ष ठेवा. हो ठरते ना. अहो तुम्ही तयार व्हा ना. तुम्हाला जायचं नाही का? हो उशीर झाला. डबा झाला? भाजी टाकते मी आता. बरोबर मी आलो. बदलू शर्ट. हा आबा कसा वाटतोय? मॅच होतोय हा शर्ट? बदलू. तू कुठे झालास? कुठे म्हणजे? जिमखान्यात. सांगा ना, बदलू का? काय सांगू? शर्ट बदलू का की राहू दे हाच हे सांगा. तू टेण्या येणार आहे ना आज? टेण्या? कोण टेण्या? टेण्या हो, मॅनेजर. शिर्या, मी काय म्हणत होतो, बदलू शर्ट?
शर्टाचं जाऊ दे रे, शर्ट काय घेऊन बसलाय? जरा गंभीर विषयावर बोलतो तू. आबा आधी बोला तरी, मगापासून मीच बोलतोय. मी काय म्हणतो शिर्या, तू आज कामावर गेला नाहीस तर चालणार नाही का? म्हणजे दांडी मारू का? काय नाही, सहज सहज. सहज सहज हो. नाही जमणार. दांडी काय नाही तेवढं म्हणजे काय, मी तुला सांगतोय ना, एवढी काहीतरी फालतू कारणं देऊन तू दांड्या मारतोस. मी सांगतो का अहो पण आबा तू काय उघड डांबीसपणा करू नको. मी सांगितलं ना जाऊ नको म्हणून. आबा पण मी काय म्हणतो, तू काय म्हणू नको, तुला बोलू नकोस मला. तुला माझी काळजीच नाहीये, तुला त्या मॅनेजरची जास्त काळजी आहे. इथे आला आणि माझ्या घरात दाबला असं तुला वाटणार नाही. खरं माझं बरं वाईट झालं. काय तू जा ना, जा ना, जा तू. थांबू नको आबा. जा 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 जा. काळजी घ्या आबा. शिर्या गेला? गेला जीव तरी कळणार नाही. कधी गेला? कधी येतात दुपारच्या वेळेला. काय करणार एकटा मी. श्यामला ते बापरी घाबरून बोबडी वळत तिची. आबा अहो काय नाही, मी आहे मी. हा हो. आबा जायचंय का डॉक्टरकडे? कुठे काय? नाही नाही कशाला, मी बरं आहे. मला काय झालंय? मला काय झालं नाहीये. ते तुला जायचंय? अहो मला नाही, तुम्हाला म्हणतोय मी. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तुमचा चेहराही असा अपसेट दिसतोय सकाळपासून. नाही नाही, मी तसा बरा आहे, ठणठणीत आहे. म्हणून तर भीती आहे, कारण ते ठणठणीत म्हाताऱ्यांचा जीव घेतात हल्ली. काय? तुझा रुमाल विसरला तू. अरे हो, विसरलो तुम्ही. म्हटलं नाही का असं करतात ते. सकाळपासून चाललंय, मी तुला बोललो होतो नाही. बरोबर. हे बघ, तू जरा लक्ष ठेव ना. हा, निघू मी. दार उघडं ठेवून गेली आतमध्ये. काय सांगणार आता? कौन है? क्या चाहिए? बचाओ श्यामला. काय श्यामला, झालं? खिड़की में से बुलाओ, स्वयंपाकघर के खिड़की में काय से. झालं? काय झालं? गुंडा आला, पोलीस. अहो हा कलईवाला आपल्याकडे येतो ना नेहमी, त्याचा भाऊ आहे. मीच बोलवलाय खिडकीतून हाक मारून त्याला. मला कसं कळणार? मला वाटलं की काय वाटलं? हा? अ, रुको 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 तुम. अरे तसं नाही रे, आता तसं वय झालं ना आबांचं, म्हणून जरा काळजी वाटते. ते साहजिकच आहे रे. अरे पण उगाच काळजी करण्यात काय अर्थ आहे? तुला तसं वाटलं का? नाही म्हणजे ताप वगैरे नव्हता ना? जे ताप वगैरे काय नाही रे, ते तसे फिट आहेत ते. मला काय वाटतं की काहीतरी मानसिक. सोड यार. अरे आबा मेंटली सॉलिड स्ट्रॉंग आहेत. काय सांगतोस तू? नाही हो, ते सुद्धा आहेच, पण हो मी काय म्हणतो शेखर, एवढा अपसेट होण्यापेक्षा घरी एक फोन करून वहिनीला विचारून टाक ना. हो हो, मी पण तोच विचार करतोय. विचार कसला करतोय? फोन कर. हॅलो. हा श्यामल, मी बोलतोय. हा बोला. झालं का जेवण? हो. भाजी बरी झाली होती का? सकाळी जरा घाईच झाली माझी. नाही म्हणजे बरी होती. बरं मला एक सांग, आबांचं काय? हा काय? नाही म्हणजे बरे आहेत ना आबा? हो बरे आहेत. अगं नक्की ना? श्यामल तू बघितलंस ना आता काय करतायत ते? अहो आता काय माझ्यावर विश्वास नाहीये का? ते जेवलेत आणि झोपायला गेलेत. उठवू का? देऊ का फोन? बरं बरं, काय नाही, चल ठेवतो मी फोन. बर बर. ओके. हा. श्यामला, हे श्यामला, श्यामला. आले आले आबा. अगं बाई आबा
काय झालं? मी जरा नेण्यांकडे जाऊन येतो. आता दुपारी झोपले असतील ते. ते उठलेले आहेत. मी आता त्यांच्याशी फोनवर बोललो. ते म्हणाले या, मी चाललो. हो. अहो आबा संध्याकाळी गेलं तर चालणार नाही का? नाही चालणार, आता गेलं पाहिजे. तशी महत्वाची आमची मीटिंग आहे पेन्शनर्स क्लबची, अर्जंट आहे. जीवन मरणाचा प्रश्न आहे. चहा करू का? नको, चहा महत्वाचा नाही, मीटिंग महत्वाची. गळ्याशी आलेला आहे. खारकर, मला ना काहीच कल्पना नाही. आबांचा फोन आला आणि ते म्हणाले की सगळ्यांना बोलवून घ्या. बस एवढं. म्हणजे आता आबा आल्याशिवाय आपल्याला काहीही कळणार नाही. हे काय आले ना आबा? हे काय? या आबा या या. आबा बसा बसा. बसा काय, इथे ना बसायला वेळ नाही. आता कंबर कसून उठायला हवं, नाहीतर आयुष्यातनं उठण्याची पाळी येईल. काय आबा काय बोलताय काही कळतच नाही. तुम्ही आजचा पेपर बघितलात का? हो बघितलं. काय हो आबा? ही बातमी वाचली? ही सयामी जुळ्याची. अहो तुम्हाला जुळ्याची बातमी सुचते. हे जीवावर बेतले आपल्या. मग भर दुपारी घरात घुसून एकट्या दुकट्या वृद्धाची हत्या करून घर लुटण्याचे प्रकार वाढीस लागलेले आहेत. पोलीस आयुक्तांनी आपल्याला जागरूकतेचा इशारा दिला आहे. बाप रे. म्हणून म्हणतो पेपर वाचत चला. जाऊ दे, आता पुढे काय करायचं ते ठरवा. आपण काय ठरवणार? आपण काय करणार म्हणजे आपणच काहीतरी केलं पाहिजे, कारण त्यांचं लक्ष आता आपल्यावरच केंद्रित झालंय. बरोबर आहे. म्हणून आपण स्वसंरक्षणासाठी काहीतरी तरतूद केली पाहिजे. पण आता काय तरतूद करायची ते तुम्हीच सांगा. स्वसंरक्षण म्हणजे स्वतःचं रक्षण स्वतःच कसं काय करायचं? मला वाटतं आबा, आपण स्वसंरक्षणासाठी पोलिसांकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना मागू शकतो. अहो खारकर, हा परवाना तुम्हाला सरकार देईपर्यंत तुम्ही वर रवाना झालेले असाल. हो, आणि तसं नाही म्हणजे काय की जरी समजा परवाना दिला तरी रिव्हॉल्व्हर घेणं आपल्याला परवडणार आहे का? हे अगदी बरोबर आहे, पण आता पुढे काय करायचं? मी काय म्हणतो, आपणच सगळ्यांनी एक स्वसंरक्षणासाठी संघटना उभारली तर आपल्या पेन्शनर्सना सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग देता येईल. तज्ञांना वगैरे बोलून कराटे किंवा कुंग फू वगैरे असं काहीतरी. बापरे, या वयात कराटे खेळायचे? खेळायचं नाही हो, स्वतःच्या रक्षणासाठी. आबा आम्हाला मान्य आहे कल्पना. सगळ्यांना. बरं ते जाऊ द्या. आता आधी संघटनेचं नाव ठरवून टाकूया. मी सांगतो ना, सिनियर सिटीजन्स ऑर्गनायझेशन. इंग्लिश मध्ये कशाला, मराठी बाणा आपण जपलाच पाहिजे. आता ठेवूया ज्येष्ठ नागरिक स्वसंरक्षण संघटना. छान छान छान. आता हे काय आहे, या संघटनेचा हेतू काय आहे, तर दुपारच्या वेळी आपण वृद्ध मंडळी घरात एकटेच असतो. फार फार तर हे गृहिणी नातवंड घरामध्ये असतात आपल्या बरोबर, तर त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपोआप आपल्यावर पडते. तर ती जबाबदारी पार पडता यावी इतकं सामर्थ्य हे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आपल्याला मिळावं असं संघटनेचं कार्य राहील. पण खारकर संघटना स्थापन झाली असं म्हणून प्रश्न सुटला का? कामाला सुरुवात कुठे झाली संघटनेच्या? म्हणजे गुन्हेगारांविरुद्ध लढा द्यायचा म्हणजे संघटना भक्कम असायला हवी. ते बरोबर हो, पण संघटना भक्कम करणार कशी? करणार कशी म्हणजे कुठली संघटना भक्कम कधी होते? जी आर्थिक स्थिती मजबूत, बळकट, शक्तिमान असते तेव्हा. अरे बापरे, म्हणजे तो विचार केलाच नाही आपण. आपण नाही, तुम्ही केला नाही, मी केलेला आहे. काय सांगताय काय? मग खरं ते सांगतो. म्हणजे काय सुचलं ते तरी सांगा. सांगतो काय, मी सखोल अभ्यास केलेला आहे, गोष्टीचा विचार केलेला आहे, मनन केलेलं आहे. कुठल्याही लहान सहान संस्था याच्या कामासाठी चॅरिटी शो करतात, तसा आपण चॅरिटी शो करायचा. उत्तम, अगदी उत्तम कल्पना आहे आबा तुमची. कल्पना आहे ना उत्तम, आता ती सत्यात आणायला हवी. हो. हा अरे ये शेखर ये. आबा तुमची तब्येत बरी आहे, बरी आहे. हा शेखर, आम्ही एक संघटना स्थापन केलेली आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिक संरक्षण संघटना. हा, आणि त्या संघटनेच्या निधीसाठी आम्ही एक चॅरिटी शो ठेवणार आहोत. म्हणजे ही माझी एकट्याची कल्पना नाही, सगळ्याच्या मध्ये आहेत. खारकर आहेत, विरकर आहेत, आचरेकर आहेत, अभ्यंकर आहेत, नेने,
येऊन जाऊन आहेत. तुला काय वाटतं? बरं आहे. आहे की नाही? तेच मी म्हटलं आबाला, अप्रतिम कल्पना आहे. शेखर, हे आबालाच सुस्त बुवा. हो. म्हणजे शेखरला आवडलेली दिसत नाही कल्पना. नाही, असं काही नाहीये. तो जरा दमून येतो ना ऑफिसमधून, आणि काय आहे, मला त्याचा स्वभाव माहिती आहे. तो पटकन प्रतिक्रिया देत नाही कधी. जरा तो असं वैचारिक रवंथ करतो. रात्री मला कळेल तशी प्रतिक्रिया काय आहे ती. हे लिहू नका. श्यामल, हे श्यामल. हो आलात तुम्ही? मी तेच आता म्हणत होते. अगं हो, जरा पाणी बिणी काय देशील की नाही? हो मी आणते. हा घ्या पाणी. चहा? आणते ना, 2 मिनिटात आणते. नाही, नको आता. का? आता नको आहे चहा. नको म्हटलं तर नको. बा संपला विषय. अगं बाई, पण म्हणजे मग काहीच नकोय का? का? चहाशिवाय दुसरं काहीच नसतं का जगात? हे असतं, पण मग काय हवंय? कॉफी आण गरम जा. हे 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 काय दाखवतायत रे? हे शिर्या सगळे येऊन नुसते नाचतायत तिथे. चॅरिटी शो आहे. ही कोण? ही ती मजलीसच्या हे करीना. करीना. करीना नाव आहे काय? हा, नाचते छान आहे. बघत नाही हे नाचते मग चांगली. अरे चॅरिटी शो म्हणजे हे फुकट नाचतात काय रे? फट कसले आबा, चेपून पैसे घेत असणार. मग कसला चॅरिटी शो? आबा ऑर्गनायझर असतो ना, तो तिकीट लावून दुप्पट पैसे कमावतो. काय सांगतोस काय? अरे यावरून मला एक कल्पना सुचली सूर्या. आम्ही असा एक चॅरिटी शो अरेंज केला तर कसं काय? कुणासाठी? अरे कोणासाठी म्हणजे काय? आमच्या संघटनेसाठी. परवा मी खारकरांकडे बोलत होतो की संघटना मजबूत करायची तर ती आर्थिकदृष्ट्या मजबूत हवी, नाही तर काय खरं नाही. तुला काय अंदाज आहे का रे शिर्या? कसला? म्हणजे ही मंडळी किती पैसे घेतात ह्याचा काय अंदाज आहे का? हा, म्हणजे ऑर्गनाईज करायला, हे अरेंज करायला आपण एक यादी करूया. हा, काय चाललंय शिर्या? हा, बदल ते चॅनल बदल. आले बदल. अरे ते तिकडे अंग हलवून नाचतायत, तुम्ही आपला वेळ फुकट घालवता इथे. अहो असू दे ना बाबा. बदल दे. काहीतरी बातम्या लाव. जगामध्ये काय चाललंय ते जरा बघा. नुसता वेळ फुकट घालवतायत. अरे लाव ना बातम्या. लष्करच्या भाकऱ्या म्हणतात याला. तुमच्यामुळे आणि काय रे काय आता काय? हा, संध्याकाळी आल्यापासून असं काहीतरी बिनसलेले आहे, तिरसटल्यासारखा वागतोय. चादर नीट करा बरं तिकडे. चादर नीट करा. काय श्यामल का तुझी कटकट कटकट चालली मगासपासून? अगं बाई, काय चिडचिड काय चालली आहे तुमची आल्यापासून? का ऑफिसमध्ये काय झालंय का? हा, काही झालेलं नाही. बरे होतात की जाताना. ऑफिसमधून फोनही केला, आबांच्या प्रकृतीची काळजी होती म्हणून. श्यामल, त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटते म्हणूनच चाललंय हे सगळं. असं त्रागा. मी सकाळी ऑफिसला गेलो तेव्हा यांना बरं वाटत नव्हतं. हो. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो तर हे नेनेंबरोबर कुठल्या तरी संघटनेची तयारी करत होते. अहो चांगलंय की मग. काय चांगलं आहे श्यामल? मला सांग, या वयामध्ये कशाला पाहिजे एवढी टेन्शन? एखाद्या संघटनेची कामं करणं म्हणजे किती व्याप असतो तुला काय कल्पना आहे का? त्यातून हे सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेणार. अहो मग चांगलंय की. काय चाललंय तुझं? चांगलंय की चांगलंय की? अहो मग तुम्हीच म्हणायचात की. मी? हा, या वयात माणूस मानसिक दृष्ट्या खचत जातो. शरीराच्या आजारावर इलाज करता येतो, पण मनाच्या आजारावर इलाज म्हणजे त्याचं मन कुठेतरी गुंतवणं. अच्छा अच्छा, म्हणजे तू माझीच फिलॉसॉफी मला हे कोणात? हे तुम्ही विसरलात म्हणून तुम्हाला आठवण करून देते, बाकी काही नाही. काय?
नाही, बरोबर आहे तुझं. जरा विसरलोच होतो मी. श्यामल, या वयामध्ये सुद्धा आबांना एखाद्या संघटनेची जबाबदारी घेण्या इतका उत्साह आहे. खरं म्हणजे आपल्याला आनंद वाटायला पाहिजे ना याचा. मग आणि तुम्ही त्रागा करताय, त्यांच्याही समोर केलात त्रागा? नाही, मी शिरेला उद्देशून बोललो होत्या ना. नाही हो, मग तुम्हाला काय वाटतं आबांना हे कळलं नसणार? नाही म्हणजे ते त्यांच्या कामात बिझी असणार. ते आबा आहेत, एखादं काम हातात घेतलं ना की ते तडीच नेणारच. बघा तुम्ही. झोपले असतील का ग आबा? कोण आबा? शक्यच नाही. आबांची ज्येष्ठ नागरिक संघटना स्वतःच्या पायावर उभी राहीपर्यंत आबांना चैन पडणार नाही. जरा बघून तू. हो का? पटत नेहमी सांगते ते. जाऊन बघा. बघतोच. क्रमांक 5, संघटनेचे कार्य फक्त ज्येष्ठ नागरिकांपुरतेच मर्यादित न राहता विभागातल्या इतर वयोवृद्ध पुरुष आणि बायका, वयोवृद्ध महिला यांचाही सहभाग असणे आवश्यक आहे. क्रमांक 6, सभासद पुरुष व महिला हे सक्षम आणि तंदुरुस्त राहणे अत्यंत आवश्यक आहे. सोऽयं तोयं तदनुं तुं तादानि सोऽयं तोयं तदनुं तुं तादानि